नीता बोरसे, जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। दक्षिण जपानच्या काही भागांमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले। जपान भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरलाय। दक्षिण जपानमध्ये 7.1 तीव्रतेचा भूकंप आला। जपानमधील कुमामोती प्रांतातील उकी शहराच्या आग्नेयेस सुमारे 4 किलोमीटर अंतरावर 7.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झालाय। कुमामोतो या प्रांतात या भूकंपाचे धक्के जाणवले। 7.1 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा हा भूकंप होता, त्यामुळे दक्षिण जपान भूकंपाच्या या धक्क्यानं हादरलाय। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। शुभम, जपानमध्ये मोठा भूकंप आलाय, काय अधिक माहिती? त्यांचा सध्या माहिती मिळत आहे आणि जपानमधनं आता बातम्या या संपूर्ण जागतिक स्तरावर आता समोर येताना दिसून येत आहेत। जपानमध्ये भूकंप झालेला आहे। 7.1 इतक्या तीव्रतेची भूकंपाची तीव्रता जी आहे ती देखील सांगण्यात येत आहे। अशामध्येच आता नेमकं काय काय नुकसान झालेलं आहे, जीवितहानी किती स्वरूपात झालेली आहे याबद्दलची आता माहिती ही देखील आता हळूहळू समोर येईल। अशामध्ये समजा पाहायला गेलं तर जपानमध्ये आता संध्याकाळ आहे आणि याच दरम्यान संध्याकाळच्या दरम्यान हा भूकंप त्या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे संपूर्ण व्यवस्था जी आहे तिकडची ती आता कोलमडलेली आहे। जपानच्या सरकारकडनं आता इमर्जन्सी जी आहे ती देखील जाहीर करण्यात आलेली आहे आणि ज्या ठिकाणी हा आता भूकंप झालेला आहे म्हणजे दक्षिण जपानमध्ये हा भूकंप झालेला आहे त्या ठिकाणी आता संपूर्ण सरकारी यंत्रणा आणि इमर्जन्सी यंत्रणा या तैनात त्यांच्याकडनं करण्यात आलेल्या आहेत आणि आता नेमकं काय नुकसान झालेलं आहे, जीवितहानी किती झालेली आहे, कॅज्युअलिटीज किती आहेत, म्हणजे गंभीररित्या जखमी किती आहेत याच्याबद्दलचं आता त्या ठिकाणी शोधकार्य सुरू आहे आणि सगळ्यांना लवकरात लवकर प्राथमिक उपचार मिळावे यासाठी देखील आता प्रयत्न केले जात आहेत। जी शुभम, धन्यवाद या सविस्तर माहिती